राजा का बेटा ही राजा बनेगा हेच आपल्या राजकारणाचं मुख्य सूत्र आहे. मग त्या मुलाची राजा बनण्याची ऐपत इच्छा नसली अथवा कुवत जरी नसली तरीही तोच राज्य करणार हे इतिहासानं आपल्याला अनेकदा दाखवूनही दिलंय. इव्हन समोरच्या पक्षांवर नेपोटिझमचा आरोप करणारे देखील आता आपल्या पुढच्या पिढ्या राजकारणात सेटल करायला लागलेत असं म्हणता येईल. ज्याचा उत्तम नमुना सध्या बिहारच्या राजकारणात पाहायला मिळतोय. बिहारचे मुख्यमंत्री जनता दलाचे नितीश कुमार हे आता केंद्रात राज्यसभेवर जाणार आहेत आणि त्यांचा मुलगा हा उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळणार आहे. तर भाजपकडं मुख्यमंत्री पद असणार आहे. मात्र 50शी ओलांडलेले नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार त्यांच्या सार्वजनिक वर्तनावरून ते राजकारणी नाहीत, किंबहुना त्यांना राजकारणात यायचंच नव्हतं हे वारंवार दाखवतायत. त्यांना खरोखर राजकारणात यायचं नव्हतं, पण वडिलांच्या आग्रहाने ते राजकारणात आले खरं. उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील झाले, पण सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता काही लपत नव्हती. खुर्चीवर नाईलाजानं बसल्यानं पाठीला पोक काढून हातावर हात चोळत जसं काय कधी हे एकदा कार्यक्रम उरकतोय आणि कधी मी घरी जातोय हेच विचार त्यांच्या मनात आल्याचं स्पष्ट दिसत होतं. आज आपण हेच जाणून घेणार आहोत, कोण आहेत हे निशांत कुमार, ते इतके अस्वस्थ का आहेत, सोशल मीडियावर त्यांची खिल्ली का उडतीये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. निशांत कुमार हे सध्याचे चर्चेतलं नाव. बिहारचे उपमुख्यमंत्री पदाचा ते चेहरा आहेत, पण त्यांचा राजकीय आवाका बाजूला राहून चर्चेचं कारण ठरतंय ते त्यांचं वागणं, त्यांचे हावभाव, त्यांचं राहणीमान आणि त्यांचे कपडे. अगदीच ढगाळ पांढऱ्या रंगाचा सलवार कुर्ता, पायात स्लीपर, खुर्चीवर बसल्यावर हात एकमेकांवर चोळण्यातून दिसणारी अस्वस्थता. बरं, त्यांनी साधे कपडे स्लीपर्स घालायला हरकत देखील नाहीये. आदर्शवादाच्या आपापल्या व्याख्या असतात, पण हा जनता दलाच्या प्रमुखाचा मुलगा, वडील मुख्यमंत्री, आता ते केंद्रात जाणार आहेत आणि कट्टर पक्षासोबत हा मुलगा उपमुख्यमंत्री बनून बिहारचं राज्य हाकणार आहे. हा मुलगा ना चळवळीतून पुढे आलाय ना कामातून. वडिलांच्या प्रिव्हिलेज मधून पुढे येऊन देखील याची इतकी चलबिचल का, हा प्रश्न त्याचे फोटो पाहून पडणं स्वाभाविक आहे. तर याचं सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे, निशांत कुमार यांना राजकारणात यायचंच नव्हतं. आज जरी ते बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार हाकणार असले तरी त्यांना राजकारणात यायचं नव्हतं. 2017 मध्ये त्यांनी तसं म्हटलं देखील होतं. पण अचानक निशांत कुमार यांनी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्याकडून पक्षाचं सदस्यत्व घेऊन औपचारिकपणे पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला नितीश कुमार मात्र उपस्थित नव्हते, पण जनता दलाचे केंद्रीय मंत्री असणारे लल्लन सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय चौधरी अशी जनता दलातील मातब्बर चेहरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. 20 जुलै 1975 ला जन्माला आलेले निशांत कुमार यांनी पाटण्यातील सेंट कॅरेन शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मसुरीतील मानवा भारती इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये ते गेले आणि तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये डिग्री घेतली. खरं तर राजकारण्यांच्या पुढच्या पिढ्या या शक्य तितक्या लवकर राजकारणात सक्रिय होत असताना आपली 50शी उलटल्यानंतर निशांत कुमार हे राजकारणात आलेत. यापूर्वी खरं तर त्यांना राजकारणात यायचं नव्हतं, त्यांनी तसं म्हटलंही होतं आणि नितीश कुमार हे स्वतः नेपोटिझमच्या विरोधात होते. त्यामुळे निशांत कुमार हे राजकारणापासून अलिप्त राहिले. 2007 मध्ये आपली आई मंजू देवी यांचं निधन झाल्यानंतर तर ते अक्षरशः एकटे राहिले होते. ते अद्यापही अविवाहित आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात येणं त्यांना तितकंसं कधी आवडलेलं नव्हतं. त्यांनी कधीही माध्यमांसमोर येऊन चमकोगिरी देखील केली नाहीत. त्यांचे कपडेही त्यामुळे अगदीच साधे असतात, पायात स्लीपर असते आणि हेच मुख्य कारण आहे की ते आता जनता दलाच्या कार्यक्रमात आल्यावर अस्वस्थ वाटतात. त्यांची चलबिचल होते. वडील मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी लॅविश जगण्याला कधीच प्राधान्य दिलं नाही. त्यांचा अध्यात्माकडे ओढा होता असं त्यांच्याशी निगडीत लोक सांगतात आणि म्हणूनच ते अगदी साधे राहतात. मग प्रश्न पडतो, ते आता राजकारणात सक्रिय का झाले? तर त्यामागे आहे ती त्यांची अगतिकता. खरं तर आता मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार हे 2005 पासून मुख्यमंत्री राहिलेत. कधी भाजप, कधी आणखीन कुठला पक्ष, पण एनकेन प्रकारे ते सत्तेत राहिलेत. खरं मागच्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपापेक्षा जनता दलाला 4 जागा कमी मिळाल्या तरीही नितीश कुमार सत्तेत बसले. पण महाराष्ट्रामध्ये जे शिवसेनेसोबत झालं तसं आपल्यासोबत होऊ शकतं याची जाणीव नितीश कुमारांना झाली आहे. किंबहुना भाजप ती भीती त्यांना वारंवार जाणवून देत आहे. बरं, यामुळं भाजपला सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षाला घेऊन सत्तेत बसावं तर तिथं देखील आकड्यांचं गणित जुळत नाहीये. आणि सगळ्यात प्रभावी मुद्दा आहे तो म्हणजे नितीश कुमारांचं आता वय झालंय. त्यांचं वय आता 75 आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते 80च्या दारात असतील. त्यामुळे त्यांनी कितीही जिद्द दाखवली तरी वयाचा अडथळा आहेच.
प्लस आता देखील नितेश कुमार यांच्या तब्येतीबाबत उलटसुलट चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. त्यामुळे एकंदरीतच आता नितेश कुमार हे भाजप समोर हळूहळू निष्प्रभ ठरतायत असं म्हणता येईल. पण हिंदी पट्ट्यात या सगळ्या मुद्द्यांसोबतच आणखीन एक मुद्दा चवीनं चघळला जातोय, तो म्हणजे माजी IPS अधिकारी राहिलेले अमिताभ दास गुप्ता. आता नितीश कुमार, निशांत कुमार, जनता दल, भाजप आणि बिहार या सगळ्यांच्या मध्ये हे अमिताभ मध्येच कुठून आले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अमिताभ कोण हे जाणून घेण्या अगोदर त्यांचं नाव पुढे कसं आलं हे आपण जाणून घेऊयात. तर जानेवारी महिन्यात पाटण्यातील नीटचा अभ्यास करणाऱ्या एका मुलीचा मृत्यू झाला होता. पुढे तिच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोप केले की ते आमच्या मुलीचा मृत्यूचा तपास भरकटवतायत. पोलिसांनी आम्हाला अगोदर सांगितलं की मुलीने आत्महत्या केली, मग पोलीस म्हणाले तिच्यावर बलात्कार झालाय आणि नंतर म्हणाले की बलात्कार झालाच नाही. आणि आता DGP आम्हाला बोलून असं म्हणतायत तुम्ही असं समजा तुमच्या मुलीनं आत्महत्या केली. आणि याच वेळी एंट्री झाली ते माझे IPS अधिकारी असणारे अमिताभ यांची. अमिताभ पुढे आले आणि त्यांनी या प्रकरणात थेट नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यांचं नाव घेतलं. खरं तर त्यांना पोलिसांनी अफवा पसरवण्याचा ठपका ठेवत 13 फेब्रुवारीला अटक पण केली आहे. पण तुमच्या माहितीसाठी कल्पना देतो की या मुलीनं याच महिन्याच्या जानेवारी महिन्यामध्ये आत्महत्या केली होती आणि आत्ता मार्च चालू आहे आणि नितेश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार हा उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसतोय, तर नितेश कुमार हे दिल्लीला जाणार आहे. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.